महात्मा फुले चौकातील आई हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम. लाडकी मुलगी योजनाने दिला मुलींच्या भविष्यास नवा आधार. समाजात मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे आणि त्यांच्या भविष्यास आर्थिक बळ मिळावे या उदात्त हेतूने महात्मा फुले चौकातील आई हॉस्पिटलचे संचालक जगदीश भराडिया यांनी 1 जानेवारीपासून लाडकी मुलगी योजना सुरू करून एक आदर्श सामाजिक संदेश दिला आहे. या अभिनव योजनेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये नवजात मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीच्या नावे बँकेत 5,000 रुपयांची मुदत ठेव करण्यात येते. ही रक्कम दीर्घकालीन व्याजासह वाढत जाऊन मुलीच्या शिक्षण, उच्च शिक्षण, करिअर किंवा विवाहासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक दिलासा मिळणार असून मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक विचारांना चालना मिळणार आहे. योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते लाभार्थी पालकांना एफडीच्या पावत्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, मुलगी ही कुटुंबाचा अभिमान आहे. तिच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी अशा प्रकारची आर्थिक तरतूद करणे ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. आई हॉस्पिटलचा हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरेल. या उपक्रमामुळे मुलींच्या सक्षमीकरणाला हातभार लागणार असून समाजात समानतेचा आणि प्रगतीचा नवा संदेश पोहोचणार आहे. लाडकी मुलगी योजनामुळे अनेक कुटुंबांना आधार मिळून मुलींच्या उज्ज्वल भविष्यास भक्कम पायाभरणी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अहिल्यानगर शहरामधील महात्मा फुले चौक परिसरामध्ये डॉक्टर जगदीश भराडे यांच्या पुढाकारातनं आई हॉस्पिटल हे नवीन जागेमध्ये 2 वर्षापूर्वी स्थलांतरित झालं आणि त्यांनी 1 जानेवारी 2026 पासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक नवीन योजना सुरू केली. स्वतःच्या हॉस्पिटलच्या फर्मच्या माध्यमातून जसं महाराष्ट्र सरकारची योजना आपल्याला पाहायला मिळते की लाडकी बहीण योजना, तशाच प्रकारे यांच्या हॉस्पिटलमध्ये देखील यांनी लाडकी मुलगी योजना ही जाहीर केली, ज्याच्यातनं मुलीचा जन्म झाला तर तिला 5,000 रुपयाची एफडी तिच्या नावानं, कुटुंबाच्या नावानं केली जाते. असा एक नवीन उपक्रम की ज्याच्यातनं पुढच्या काळामध्ये तिची रक्कम वाढत तिच्या भविष्यामध्ये, तिच्या उज्ज्वल भविष्याकरता, मग ते शैक्षणिक कार्य असो, त्या पुढील संपूर्ण कौटुंबिक खर्च असेल त्याच्याकरता ती उपयुक्त येईल, अशा प्रकारचा निर्णय या आई हॉस्पिटलच्या माध्यमातून विशेषतः जगदीश भराडे डॉक्टर यांनी पुढाकार घेऊन केलेला आहे. त्यांना मनापासून ही नवीन संकल्पना त्यांनी जी आणली त्याकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मुलीला एक लक्ष्मीचं स्वरूप म्हणून कुठेतरी आज त्यांनी जो दर्जा दिला आहे त्याबद्दल मनापासून त्यांचे मी आभार व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. नमस्कार, मी डॉक्टर जगदीश भराडिया. मागील 9 वर्षापासून मी अहिल्यानगरमध्ये आई हॉस्पिटल हे कार्यरत करत आहे. ह्या 1 जानेवारी 2026 पासून मी महाराष्ट्रामध्ये एक वेगळी योजना आणली आहे, लाडकी मुलगी योजना. ही योजना आणण्याचे कारण म्हणजे समाजामध्ये ना मुलगी झाली की एक निगेटिव्हिटी असते की आम्हाला मुलगी झाली, तर ती निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी मी लाडकी मुलगी योजना चालू केली आहे. या योजनेमध्ये आपण आपल्या हॉस्पिटलतर्फे त्या नवजात मुलीच्या नावावर एक 5,000 रुपयाची बँक पावती करतो आहे. ही योजना चालू करण्यामागे समाजात एक सकारात्मक दृष्टिकोन मुलीबद्दल निर्माण. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. खरंच लोकांमध्ये हा एक चेंज दिसला. आम्ही 5,000 रुपयाची पावती करतोय. काही पेशंट आम्हाला येऊन भेटले की साहेब तुम्ही 5,000 रुपयाची पावती करताय, ह्यामध्ये आम्ही अजून काही रक्कम ऍड करतो जेणेकरून ती पावती मोठी होईल. आणि आमचा ह्या असा जो रिस्पॉन्स आला, या रिस्पॉन्स नंतर आमचा ह्या योजनेमागचा उद्दिष्ट पूर्ण झाला आणि मी ही योजना पुढे देखील चालूच ठेवणार आहे. ही योजना आम्ही स्वइच्छेने चालू केली आहे, ही काही सरकारी योजना नाही. आणि ह्या योजनेमध्ये आमच्या हॉस्पिटलमधलं बिल देखील फिक्स आहे. त्यामुळे असा काही गैरसमजाचा प्रश्न नाही की आम्ही पेशंटकडून जास्त पैसे घेतोय आणि मग त्याच्यातनंच त्यांना ती पावती देतो, असं देखील नाही. ही योजना करण्याच्या मागचा उद्देश म्हणजे ही जी पावती आहे तिच्या शिक्षणाच्या, त्या मुलीच्या शिक्षणाच्या वेळेस किंवा तिच्या लग्नाच्या वेळेस ती आज जरी 5,000 रुपयाची वाटत असली तर आजच्या 15-20 वर्षानंतर तिची एक अमाऊंट मोठी असेल आणि फुल ना फुलाची पाकळी ही तिच्या आयुष्यामध्ये आमच्याकडून तिच्या भविष्यासाठी काहीतरी कामाला येईल, हाच आमचा ह्या जाहीर केली, ज्याच्यातनं मुलीचा जन्म झाला तर तिला 5,000 रुपयाची एफडी तिच्या नावानं. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.